मित्रांनो, हे सर्व आता रानटी माणसं आहेत. मला वाटलं एवढं तिखट आणि एवढं सर्व टाकून काहीतरी रिॲक्शन देतील, पण एकाही माणसाने चेहऱ्यावरती अजिबात रिॲक्शन दिला नाही. उलटा माझा पचका झाला या गोष्टीमध्ये. मित्रांनो बघा, काय मस्त नजारा आहे. मुलं आलेत सकाळी सकाळी क्लबची हे करण्यासाठी. गणेश पण आला आज कपडे घालून मस्त. ऐकत नाही गणेश. काल फॉर्मल घालून आलेला, पण आज गणेश आला आहे ट्रॅक पॅन्ट वगैरे घालून. सर्व जॉगर्स घालून आलेले आहेत, जॉगर्स आणि स्पोर्ट्स शूज वगैरे घालून आलेला आहे. आणि हा निसर्गरम्य मस्तपैकी वातावरण आहे. क्रिकेट लोक खेळत आहेत, क्लबची पोरं आलेत. गणेश आहे इकडे. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. चला ब्लॉग बघत राहा. आज काय काय घडते तुम्हाला समजेलच लवकर. आणि बघा सूर्य पण इथे छानपैकी उगवलेला आहे मस्तपैकी. दिवसाची सुरुवात चांगली झालेली आहे. आज दुसरा दिवस आहे खरं म्हटलं तर. मित्रांनो आज पुन्हा एकदम मूड नव्हता सकाळी यायचा. उठल्यानंतर पहिला असा प्रश्न पडला की आज झोपतो, उद्यापासून सुरुवात करू. हे सर्व जे चालणारे असतात आपल्यासारखे, म्हणजे आमच्यासारखे हौशे गौशे काहीतरी चालणारे, सकाळी उठल्यानंतर हा पहिला प्रश्न पडतो की आज नको, उद्यापासून आपण चालायला येऊ. मग बरेच व्ह्युअर्सला असं वाटत असेल ना, मी बोलतो ते बरोबर बोलतो आहे. आज नको, आज झोपूया, काहीतरी करूया. उद्या 100% सकाळी उठून लवकर निघू. पण उद्या कधी येत नाही. पण त्या बाबतीमध्ये आपण गणेशचे धन्यवाद केले पाहिजे. ते गणेश आहे बघा, गणेशचे धन्यवाद की ह्याला झोप लागत नाही. हा माणूस सकाळी उठून 6:30 रेडी असतो. त्यामुळे ह्याच्या फोर्समुळे मला यावंच लागलं. तर मी आज पण झोपलेलो चादर घेऊन. आज का उठायचा प्लॅनिंग नव्हता. बघा गणेश फिल्डिंग करतो आहे. त्यामुळे मित्रांनो कंटाळा करू नका, उठा आणि चाला. चालणं गरजेचं आहे. फिट राहा, स्टे फिट. ओके चला गणेश जरा व्ह्युअर्सला हाय ते कर दे. ओके हाय हाय. मित्रांनो बघा पिझ्झेरियाला आलो आहे. आता कोणतरी मला वाटतं आलेत, त्यांची ऑर्डर आहे. चीज सँडविच आहे आणि 2 हाफ सूप आहेत. मस्त गरम गरम 2 हाफ सूप आहेत, मंचुरियन आणि चीज सँडविच आणि ड्राय नूडल्स आणि हे चाललेलं आहे. जाऊ दे. बघा एक ऑर्डर चालले, मस्त बर्गर चाललं आहे, फ्राईज चाललं आहे. आणि हे काय आहे रे श्रीराम? हां हे व्हर्जिन नूडल्स चाललेलं आहे. ठीक आहे चालेल. तुम्हाला भरपूर रेसिपी दाखवायच्या काय काय चाललं आहे ते. तुम्ही म्हणाल की हॉटेल आहे इकडे काय जातं का नाही विकलेलं, तर त्यामुळे आज मी इथं बसलेलो आहे पिझ्झेरियामध्ये. जे जे चालले बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सर्व दाखवणारच आहे. बघा आता हे फ्रँकी चाललेले आहेत. बोला जो जो जाएगा सब दिखाना. तर तो व्ह्युअर्स बोलेंगे ये लोग कुछ बेचते क्या नहीं, ते खाली मजाक मस्ती करते दिनभर. चलो जाने दो. हे बघा आता काय चालले, आता पावभाजी झालेली आहे आणि पुलाव. हा 2 कॉम्बो आहे आमच्याकडे. त्याचा ऑफरमध्ये चालू आहे. त्याच्यामध्ये भाजी येते, 2 पाव येतात आणि एक पुलाव येतो, तवा पुलाव येतो. तर त्या ऑफरमध्ये आमच्याकडे डिश चालू आहे. 150ला ऑफरमध्ये आहे ना, 150 में चल रहा आहे ना. आता हे सध्या आमच्याकडे ऑफरमध्ये चालू आहे. इंट्रोडक्शन ऑफर आहे. मग जर लोकांना आवडलं तर पुढच्या महिन्यापासून आम्ही तिला रेग्युलर मेनूमध्ये आणणार आहोत. ठीक आहे चलो जाने दो. रायता पण आहे ना, आणि त्याला तो रायता पण आहे. ठीक आहे चलो जाने दो. मित्रांनो बघा आजचं आपण परत एक कॉम्पिटिशन चालू करतोय की आज काहीतरी वेगळं. माझा मित्र आला आहे बघा, पंकज शेट आलेले आहेत. पंकज शेट हाय करा व्ह्युअर्सला. पंकज हाय करतोय बघा, हाय करतोय. पंकज आलेलं आहे. तर बघा आता कॉम्पिटिशन काय माहिती आहे का, की हे मी तिखट पाणी घेतलेलं आहे पाणीपुरीचं. तर ह्याला मी आता भरपूर आंबट करतोय. अजून आंबट करणार आहे, पुष्कळ आंबट. आणि आंबट केल्यानंतर ह्या पाण्यापासून प्रत्येकाला एक पाणीपुरी खायला देणार, एक सिंगल पीस. आणि ती सिंगल पीस पाणीपुरी खायला दिल्यानंतर जो आपल्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन लवकर बदलेल तो त्यातून हारणार, तो पुढच्या राऊंडला जाणार नाही. आणि जो अजिबात एक्सप्रेशन देणार नाही किंवा फार कमी एक्सप्रेशन देईल त्याला आपण पुढच्या राऊंडला घेऊन जाणार आहे. ते तू हा डाल डाल इसको पुरा खट्टा करते. तर हे मित्रांनो हे आपलं आजचं कॉम्पिटिशन आहे. तर व्लॉग पुढे बघत राहा. हे तुम्हाला मी दाखवतो की पाणी आपण तयार कसं करतोय. बघा आता हे सर्व आंबट एकदम मस्तपैकी पाणी तयार करतोय. आणि ऑलरेडी ते तिखटवालं आहेच पाणी. त्याला भरपूर आंबट करणार आहे की जेणेकरून खाल्ल्यानंतर कोणी त्याला असं रिॲक्शन द्यावंच लागेल असं पाणी आपण आंबट तयार करतो. आता अर्धा लिंबू टाकला आहे, अजून 1.5 लिंबू टाकणार आहे. आणि मग बघूया की मी स्वतः पिऊन अगदी बघणार आहे कसं वाटतं ते. आणि मग ह्यानं यांच्यावरती ट्राय करणार आहे काय होतं ते. तर मित्रांनो तोपर्यंत ब्लॉग बघत राहा तुम्ही. ए भाई रेडी हो जाओ. मित्रांनो हे बघा थोडंसं मी हे पण टाकतोय. हे पण भरपूर टाकले ऑलरेडी. मगाशी पण 2 चमचे टाकले. अजून बघा हे टाकतोय मी जेणेकरून ते तिखट पण लागलं पाहिजे.
तर हे पण पुष्कळ टाकलेलं आहे. मगाशी 2 चम्मच टाकले, 2.5 का 3 लिंबू टाकलेत आणि भरपूर आंबट करून ठेवले. पाणी एवढं आंबट केलं आहे की कोणीही खाऊ शकत नाही, एवढं आंबट केलेलं आहे. तर बघूया आता काय वाटतंय ते, बघत राहा. मित्र पंकज आलाय, तर जरा ते पाणी आपण एक वेळा पंकजवरती ट्राय. हे बघा अनिल नेमप्रमाणे भांडतो इथे. अनिलचं कोणतं चालू आहे की काय चाललंय काय नाही चाललंय, यांचं नेमप्रमाणे मच्छी मार्केटचं गोंधळ चालू आहे. पण ठीक आहे चला, हे नेहमी असणार गोंधळ. पंकज इकडे इकडे. हां हे बघा आता आपण देतोय एक. बाबा आता बघूया आपण किती आहे. एक खट्टा किती ते बघायचं आहे. हाँ दे उसको तीनों तो एक दे दे मेरे को, बाकी डेढ़ को दे दे घर पे. ये ले. हाँ ये क्या किती आंबट आहे. एक तो नूडल पैकी काय आंबट रिएक्शन मिळू शकते. काल हे लोक सहन करतील. अजून आंबट करायला पाहिजे ना. वही तो यहाँ पूछ के आके जाके और 3 मार. हां अजून आंबट करायला पाहिजे ना. कसं नाही, तू तर खाल्ली बिंदास, मग तो तर ते लोक पण खातील सर्व. तू खाल्ली, अजून करायला पाहिजे आंबट ना. मी थोडं तिखट करतो पंकज, तिखट केल्याशिवाय होणार नाही है ना. थोडं तिखट करूया. ए थोडा तिखट आलो उसमें. वो लाल पूरा ले, पूरा इधर ले आले. हे बघा अनिलचं नेमप्रमाणे चाललेलं आहे मच्छी मार्केट. छोटू भांडतो काढतो तिकडे, प्रेम इकडे भांडणं करतोय, चालू आहे. ठीक आहे हां टाक सर्व. हे बघा हो गया ना, सर्व टाकले बघा. वेज पीस फ्रेंकी वाला चला गया ना भाई. और क्या सुन मेरे को, चीज नूडल फ्रेंकी वेज पीस वाला है. ये चीज नूडल फ्रेंकी हो गया और ये वेज पीस पे आएगा. बड़ा क्या है उसमें. तेरे सामने वो चला गया, आउट ऑफ डिलीवरी हो गया. ए और एक ग्लास दे दे. अजून एक ग्लास टाकून आपण त्याला अजून थोडंसं जास्त त्याला विचित्र करायचा प्रयत्न करू. जोपर्यंत विचित्र होणार नाही तोपर्यंत ते हाँ तोपर्यंत त्याला. हाँ अभी डाल उसपे दोनों में. हाँ डाल पूरा. हाँ हे लसूण तर पण टाकलंय. एवढं वेळ करून टाकायचं ना की बस खाताना लोकांना झालं पाहिजे. इसमें डाल. नाही ना इसमें डाल. हां चला मित्रांनो बघूया आता काय किती डेंजर पाणी बनतंय ते. बघूया आपण डेंजर पाणी किती बनतंय ते. तर मित्रांनो आपण सुरुवात करतोय कॉम्पिटिशनला. बघा पाणी तयार केलेलं आहे. प्रेम एका पुरीमध्ये पाणी टाकणार आहे. जो माणूस आपल्याला रिॲक्शन देणार नाही तो आपल्या पुढच्या राऊंडमध्ये जाईल आणि जो रिॲक्शन देणार चेहऱ्यावरती आंबटपणाचा किंवा तिखटपणाचा तो हारणार आहे. ओके तर आता बघूया, सर्व लोक उभे आहेत वाट बघतायत. हां तर आता सुरुवात आपण पहिल्यापासून करूया, छोटूपासून. छोटू हा पहिला आहे. ठीक है चलो प्रेम तुम्हारा काम है भर के एक पूरी दे देने का बाहर को सबको. ठीक है चला भरतो कसा. हे बघा प्रेमने एक पुरी भरलेली आहे आणि पहिला आहे छोटू. हा छोटू चलो. अमेजिंग. हां Oh yeah. दे. अमित भाई तुम भी आ जाओ. आ जाओ. अगला नंबर है मानना पडेगा. त्या म्हणजे मला सर्वांनी पचवलं. विचार का अनिल तू म्हणून टफ आहे झालं, सर्वांनी खाल्लंय. Oh yeah. तो आगे चले गए. दे दो चलो फटाफट. अनिल अनिल तुझ्याशिवाय मजा नाही. तू आंबट शौकीन असाल. ये पक्का लेने वाला आदमी आता अनिल आलेला आपला खास माणूस आलेला. अनिल काय करतो बघ. खाली खाली होतो खाली उतर. फ्रेम मध्ये अरे वो साधा है इसलिए वो सब लोग जल्दी आहे. चला मित्रांनो झालेलं आहे ऑलमोस्ट. मित्रांनो हे सर्व आता रानटी माणसं आहेत. मला वाटलं एवढं तिखट आणि एवढं सर्व टाकून काहीतरी रिॲक्शन देतील, पण एकाही माणसाने चेहऱ्यावरती अजिबात रिॲक्शन दिला नाही. उलटा माझा पचका झाला या गोष्टीमध्ये. पण काही हरकत नाही, सर्व लोक विनर आहेत. तर पुढच्या राऊंडला मी असं एवढं काहीतरी बनवेल ना की ह्याला कोणा खाताच नाही आलं पाहिजे, असं काहीतरी पुढच्या राऊंड नक्की करेल. तर मित्रांनो आजचा तुम्ही किती ब्लॉग एन्जॉय केला
काय केलं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत मित्रांनो त्याला बाय करूया. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चलो बाय करो. बाय बाय.